अब नहीं चलेगा बहाना। ट्रैफिक पुलिस के पास आ गया है तीसरा आंक। गोंदिया जिले में तकनीकी क्रांति। ट्रैफिक पुलिस को मिले बॉडी वियर कैमरे। अब हर हरकत होगी कैमरे में कैद। गोंदिया ट्रैफिक पुलिस अब हाई टेक हो गई है। हर ट्रैफिक पुलिस कर्मी की छाती पर दिखेगा एक चलता फिरता कैमरा, यानी तीसरा आंक, जो हर सेकंड हर घटना को रिकॉर्ड करेगा। कैमरे की नजर से नहीं बचेगा कोई, न पुलिस न पब्लिक। अब न कोई झूठा आरोप लगेगा, न किसी को बिना वजह चालान मिलेगा, और न ही रिश्वत का खेल चलेगा। ट्रैफिक पुलिस को मिले हैं 20 बॉडी वियर कैमरे। इन कैमरों का मकसद सिर्फ निगरानी नहीं, बल्कि पारदर्शिता और जवाबदेही है। चाहे पुलिस की कार्रवाई हो या नागरिक का व्यवहार, सब कुछ होगा रिकॉर्ड। प्रशासन का 2 टूक संदेश: अब न कोई छुपेगा, न कोई बचेगा। सच बोलेगा तीसरा आंक। ट्रैफिक विभाग को मिले विशेष अधिकार। स्टोरेज कम है, लेकिन जल्द होगी अपग्रेड। हर संवाद अब सुरक्षित रहेगा। जरूरत पड़ी तो रिकॉर्डिंग की जांच भी होगी। आसान अब हर चालान, हर बहस, हर बहाना कैमरे में होगा सबूत के साथ। ट्रैफिक पुलिस और नागरिकों के बीच रिश्ते होंगे पारदर्शी, और ट्रैफिक नियमों का उल्लंघन करने वालों पर गिरेगा कानून का असली शिकंजा। ये है गोंदिया की ट्रैफिक क्रांति। यातवाहक पुलिसों को 20 बॉडी वियर कैमरे मिले हैं। इनका उपयोग नागरिकों और यातायात पुलिस के बीच संवाद स्थापित करने के लिए किया जाएगा। आवश्यकता पड़ने पर कैमरे की स्टोरेज क्षमता बढ़ाई जाएगी। गोंदिया जिले की यातायात पुलिस को अब 20 बॉडी वियर कैमरे प्राप्त हुए हैं, और इन कैमरों के माध्यम से अब लोगों पर ट्रैफिक नियम लागू करने के साथ ही नागरिकों के साथ संवाद स्थापित किया जाएगा, और उसमें रिकॉर्डिंग भी की जाएगी। यदि किसी तरह की परेशानी होती है तो इन रिकॉर्डिंग की जांच की सुविधा अब जिले की यातायात शाखा को मिलेगी। वर्तमान में इन बॉडी वियर कैमरों की स्टोरेज क्षमता कम है, लेकिन भविष्य में उसकी क्षमता बढ़ाने का प्रावधान किया जाएगा। इसके परिणाम स्वरूप अब नागरिकों और यातायात पुलिस के बीच संवाद बेहतर तरीके से होंगे, और नागरिकों को भी इसका लाभ मिलेगा। विदर्भ सम्राट न्यूज के साथ बने रहें, क्योंकि हम दिखाते हैं सच जैसा वो है। तीसरे आंक गोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये आपण वाहतूक शाखेकरता हे बॉडी कॅम आपण खरेदी केलेले आहेत। जे ट्रॅफिकचे जे कर्मचारी आहेत त्यांच्या बॉडीवर हे कॅमेरे असणार आहेत। व्हेरिएबल कॅमेरा आहे। त्याचा मुख्य उद्देश म्हणजे की बऱ्याच वेळा काही नागरिकांची तक्रार असते, ॲलिगेशन्स असतात की ट्रॅफिक पोलीस व्यवस्थित त्यांना वागणूक देत नाही, किंवा काही वेळेस लीगल कारवाई करताना सुद्धा अशा व्हिडिओ रेकॉर्डिंगची किंवा फोटोची गरज पडते। काही वेळेस नागरिक काही सहकार्य करत नाही, किंवा एव्हिडन्स म्हणून कोर्टात तो पुरावा लागतो दंड आकारताना। तर ट्रान्सपरन्सी राहावी आणि कारवाई अधिक चांगल्या पद्धतीने व्हावी या हेतूनेच आपण हे कॅमेरे आता खरेदी केलेले आहेत। आता 20 कॅमेरे सध्या आहेत, त्यांचा आता आपण प्रायोगिक तत्त्वावर वापर सुरू करणार आहोत, आणि येणाऱ्या काळामध्ये अजून या कॅमेऱ्यांची आपण खरेदी करणार आहोत। त्याच्यामध्ये तर सध्या गोंदिया शहरातील जे मुख्य चौक आहेत त्या ठिकाणी हे बॉडी वेअरेबल कॅमेरा घेऊन आमचे कर्मचारी उभे राहणार आहेत, जेणेकरून त्या ठिकाणी जे कारवाई होते तिथे ट्रान्सपरन्सी आणि योग्य कारवाई होईल। त्याच्यामध्ये सर हे डाटाचा ॲक्सेस कशा पद्धतीने राहणार आहे? ट्रॅफिक विभागाकडे राहील की आपल्याकडे जमा होणार आहे? सध्या तरी याच्यामध्ये मेमरी चिप आम्ही बसवलेली आहे, आणि मेमरी चिप हे डेली त्याच्या रेकॉर्डिंगची PI ट्रॅफिक यांच्याकडे सबमिट होणार आहे, आणि त्यांच्यामार्फतच ही मॉनिटरिंग होईल। त्याच्यामध्ये जर यदाकदाचित काही त्यामध्ये प्रश्न निर्माण झाला, काही कुठे काही ॲलिगेशन आला, काही तक्रार आली, तर त्यावेळेस ते तपासासाठी घेता येईल आपल्याला। त्याच्यामध्ये गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय गोरख भांबरे साहेब आणि अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा साहेब यांच्या प्रयत्नातून गोंदिया जिल्ह्यासाठी एकूण 20 बॉडी वेअरेबल कॅमेरे आपल्याला वाहतूक शाखेसाठी मिळालेले आहेत। त्यामुळे वाहतूक पोलीस आणि जनता यांच्यामध्ये ट्रान्सपरन्सी राहावं आणि कामाची दृष्टीने सोय सुविधा उपलब्ध व्हावी, जेणेकरून नागरिकांनी आणि वाहतूक पोलिसांनी एकमेकाशी चांगल्या प्रकारे संवाद करावा या दृष्टीने ते कॅमेरे देण्यात आलेले आहेत। आणि त्यासाठी काही अडचण निर्माण झाल्यास आपल्याला त्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्डिंग प्ले करून पाहता येऊ शकतं। सर किती तासाची रेकॉर्डिंग याच्यामध्ये असेल? एकदा सकाळी सुरू केलं तर संध्याकाळपर्यंत रेकॉर्ड होईल काय, आणि कशा पद्धतीने कार्यान्वित होईल? बघा, त्याच्यामध्ये आता सध्या आपण 64 GB मेमरी कार्ड यूज करतो आहे, त्यामुळे त्याची कॅपॅसिटी 2-3 तासाची रेकॉर्डिंगची असणार आहे। त्यानंतर आपण त्याच्यात जशी मेमरी कार्डची कॅपॅसिटी वाढवू तसे रेकॉर्डिंगचे आवर्स वाढणार आहेत। 7 ते 8 तासापर्यंत देखील रेकॉर्डिंग होऊ शकतं। तर त्यानुसार आपण ते मेमरी कार्डला जी आपल्याला परवानगी भेटेल माननीय SP साहेबांकडून, त्यानुसार ते मेमरी कार्ड इन्सर्ट करणार आहे आपण।